दरम्यान मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडींच्या नियुक्तीवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधलाय। आताच्या मंत्र्यांना कुठलेच अधिकार राहिलेले नसल्याचं चव्हाण म्हणाले। तर ओएसडींच्या नियुक्तीवरून पृथ्वीराज चव्हाणांनी टीका केलेली आहे। त्यांना प्रशासनाचा अधिकार आहे, ते राज्याचे प्रशासनाचे प्रमुख आहेत। परंतु जे आरोप केले जात आहेत की मंत्र्यांना काहीच अधिकार ठेवलेले नाहीत, त्यांना त्यांच्या पसंतीचे व्यक्तिगत स्टाफ घ्यायला देखील परवानगी नाहीये आणि एका राजकीय विचारधारेचीच माणसं तिथे नेमली जात आहेत। म्हणजे कदाचित ते मंत्र्यांच्यावर पाळत ठेवण्याकरता नेमली जातात का अशी एक शंका व्यक्त केली जाते। मला वाटतं महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या दृष्टीनं एक देशातलं एक अग्रणी राज्य असलेलं महाराष्ट्र राज्य आणि त्याचं प्रशासन आज कुठल्या दिशेने चाललेलं आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल।